करत असताना त्या काळामध्ये युद्धकलेचे जे काही कला अवगत असावी लागते त्या कलेमध्ये त्या पारंगत होत्या. एक मुलगी म्हणून किंवा स्त्री म्हणून त्या कुठेही कमी नव्हत्या. म्हणजे सांगायचं काय, जिजाऊने त्या काळातही या ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रचंड काम केलेलं आहे. त्याने शहाजी राजांनी त्यांच्यातलं व्यक्तिमत्व ओळखलं आणि या ठिकाणी पुण्याचे जे काही परगणा होता, पुण्याची त्यांना मनसुबदारी होती आणि पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला म्हणतात आणि पुणे उद्ध्वस्त केलं होतं. या निजामशाहीच्या आदिलशहाच्या या थैमानामध्ये पुणे उद्ध्वस्त झालं आणि खऱ्या अर्थानं पुण्याला बसवण्याचं कार्य, महान कार्य कोण केलं? जिजाऊंनी केलं. लक्षात घ्या, पुणे बसवलं त्यांनी आणि वाढवलं, फुलवलं. आणि जिजाऊंचा इतिहास एवढा देदीप्यमान आहे कारण तो आदर्श आपल्यासाठी फार मोठा आहे. ती एक मोठी संपत्ती आहे. जिजाऊ सर्व क्षेत्रामध्ये पुढे होत्या. असं एकही क्षेत्र नव्हतं की त्या क्षेत्रामध्ये त्या पुढे नव्हत्या. आणि शहाजी राजांशी त्यांचा विवाह अंदाजे 1610 ते 1100च्या